धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नाशिक शहरात अनोखी रंगपंचमी साजरी होते। येथे रहाड संस्कृतीला विशेष महत्त्व आहे। आगळा वेगळा रंगोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। त्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। 17व्या शतकात जेव्हा पेशव्यांची सत्ता पूर्ण देशात होती, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पुढाकाराने ही रंग उत्सव रहाड संस्कृती नाशिकमध्ये सुरू झाली। फक्त नाशिकलाच रंगपंचमी होते, बाकी रंगपंचमी उत्सव हा महाराष्ट्रात इतरत्र होत नाही। इतरत्र होलीच्या दुसऱ्या दिवशीच रंग उत्सव साजरा करतात। परंतु पेशव्यांचे जे सरदार होते, सरदार रास्ते, त्यांच्या मिसेस नाशिकच्या होत्या। त्या कायम आपल्या माहेरी यायच्या। पूर्वी नाशिकला इथे प्रत्येक चौकामध्ये पैलवानांचे आखाडे असायचे, जे पूर्वी मल्ल असायचे, कुस्तीगीर असायचे। त्यांच्यासाठी प्रत्येक चौकामध्ये काही व्यवस्था त्या काळात निर्माण होत्या समाज व्यवस्थेमध्ये। तर त्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये नंतर जसे मल्लांचा हा एक प्रभाव कमी व्हायला लागला, त्यावेळेस मग सरदार रास्त्यांच्या पुढाकाराने इथे ज्या ज्या ठिकाणी कुस्ती युद्ध करण्यासाठी जे काही आखाडे होते, तिथे रहाड या खोदल्या गेल्या। चुना आणि पाषाण या माध्यमातून त्या रहाड साधारण 12-15 फूट खोल अशा पद्धतीने रंग उत्सव साजरा करण्यासाठी रास्त्यांनी सुरू केल्या आणि त्यामुळे रहाड संस्कृती अस्तित्वात आली। 17व्या शतकात साधारण 1750 ते 1760 या दरम्यान ही सुरुवात झाली। हा स्पेशल रंगोत्सव नाशिकलाच का होतो, तर सरदार रास्ते हे पेशव्यांचे खास सरदार होते आणि त्यांच्यावर पेशव्यांचा फार मोठा विश्वास होता आणि त्यांच्या पत्नी या नाशिकला कायम माहेर असल्यामुळे त्यांनी सांगितलं का इथे आपण रंगोत्सव करावा आणि त्यांच्या सांगण्यानुसार ही रहाड परंपरा नाशिकला पेशव्यांनी सुरू केली। नाशिकचं हवामान पेशव्यांना आवडलं म्हणून त्यांनी पेशव्यांना भरीस पाडून इथे सरकारवाडा, पेशवेवाडा नाशिकमध्ये आजही अस्तित्वात आहे, ते सुरू केलं, जेणेकरून असणाऱ्या महसूल आणि नियंत्रण राज्यकारभारासाठी योग्य स्थान असं असल्यामुळे ते सुरू झालं। ही रहाड परंपरा काळाच्या ओघात चालूच राहिली, पण सध्या फक्त नाशिकमध्ये 3च रहाडी अस्तित्वात आहे। जी शनी चौकात एक आहे, जिथे गुलाबी रंगाची रहाड असते आणि त्याचं नियमन रास्ते आखाडा तालीम संघ। काळाच्या ओघात जेव्हा पेशवाई संपली, त्याच्यानंतर जे जे आखाडे होते पैलवानांचे, त्यांना त्या रहाडींचे एक नियमन किंवा एक प्रकारचं सगळं सोपवलं गेलं। तर सध्या नाशिकचं शनी चौकाचं नियमन रास्ते आखाडा तालीम संघातर्फे होतं। नियोजन असो, संपूर्ण आयोजन असो, इथे गुलाबी रंगाची रहाड असते। रंगदेवीची जी संपूर्ण पूजा होते आणि त्यानंतर ती रहाड सगळ्यांसाठी खुली होते। याच्यात स्त्रिया आणि मुली यांचा सहभाग नसतो, फक्त पुरुषांसाठी ती असते। हा प्राचीन परंपरा इथे जतन केली। दुसरी एक रहाड जी आहे, जी काडगाव पुलाजवळ आहे, ज्याचं रोकडोबा तालीम संघ याचं नियमन किंवा संचालन करतं आणि तिथे पिवळा रंग असतो। हे नियम फिक्स आहे, या रंगांमध्ये कधीही फरक पडत नाही। आणि तिसरी एक रहाड जी तिवंद्यात असते, तिचं पण नियमन दंडे हनुमान तालीम संघातर्फे होतं। तिचं पिवळा रंग असतो, असा तिचा केशरी रंग असतो, केशरी किंवा साधारण लाल। तर अशा प्रकारच्या 3 रंगांच्या रहाडी नाशिकमध्ये सध्या अस्तित्वात आहे। प्राचीन परंपरा ही नाशिककरांनी जतन केली अनेक वर्षापासून आणि एक मोठा आनंदोत्सव नाशिकला हा रहाडीच्या असणाऱ्या परंपरेप्रमाणे होत असतो, जो पेशवाईपासून चालत आलेला आहे। त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी नाशिक शहरात धमाल मस्ती असते। रहाडीमध्ये उडी मारल्यानंतरच नाशिककरांची रंगपंचमी साजरी होते। विठ्ठल भाडमुखे, न्यूज 18 लोकल, नाशिक।